by ANS News। मनसे के नेता माऊली थोरवे ने एम पश्चिम वार्ड के सहायक आयुक्त से की मुलाकात। 17,000 यादियों में डबल नाम और मरे लोगों का नाम कम करने के विषय में चर्चा की। दोन प्रकारे करतात, म्हणजे एक तर श्रेष्ठ माणूस करतो किंवा त्या मत्स्य कुटुंबातले करतात, बरोबर आहे। आता तुम्ही कसं आहे की कुटुंबातले नाही आहेत समजा, तर आम्हाला अशा सूचना आहेत की कुटुंबातल्या लोकांच्या आणि जे काही त्यांनी तक्रार केलेली आहे त्यांच्याकडे काही जण असतील तर त्यांनी द्यावे। आम्ही आमच्या वेगळ्या पद्धतीने आम्ही त्यांचे व्हेरिफिकेशन चालू आहे। आलं लक्षात? फक्त एवढंच आहे की जर ते असतील ना लवकरात तेवढे आम्ही नाव नोंद करणार तसे। दुसरी राहिला गोष्ट असे की जे मृत्यू व्यक्ती आहे तर तुमच्याकडे डेटा नाही, तुमचं म्हणणं आहे की महानगरपालिकेला असणं आवश्यक आहे, ते आम्ही पडताळणी करतोय। नंबर 1, महानगरपालिकेकडे फक्त आणि फक्त महानगरपालिकेच्या हद्दीचे मृत व्यक्ती झालेले आहेत तेवढेच असतील, बरोबर। मुंबईमध्ये असे काही मतदार आहेत की जे इतर ठिकाणी मेले असतील किंवा त्यांची नोंद इथं नसणार आहे। अशासाठी आम्ही सांगितले की समजा तुमच्याकडे काही त्यांचा डेटा असेल की बाबा हे खरंच मृत्यू व्यक्ती आहे पण ती मृत्यू तिकडे झालेली होती, तुमच्या काय तुमचा स्थानिकांशी किंवा त्या मतदारांशी संपर्क असतो, जर काही एखादं सर्टिफिकेट मिळालं वगैरे अशा प्रकारचा डेटा जर मिळाला तर आपल्याला ती लिस्ट आपल्याला क्लिअर करता येईल ही त्या पाठीमागची भूमिका आहे। फक्त या संदर्भात बाकी काय तुमचं म्हणणं असेल सांगा, आम्ही आमच्या पद्धतीने ऐका त्यावर हरकत घेणं आमचं काम आहे, बरोबर आहे। पण त्याचे पुरावे आता समजा आमच्या नगरामध्ये किंवा आमच्या जी महाराज सैनिकांनी जसे राजसाहेबांनी आदेश दिले होते प्रत्येक यादी चेक करा तसे आम्ही करत आलो। ज्यांच्या विभागात त्यांना माहित पडलं की ही व्यक्ती मृत झालेली आहे, बरोबर आहे, पण त्या व्यक्तीच्या घरचे त्याला डेथ सर्टिफिकेट कसे देतील? ते तुमचा बीएलओ गेला पाहिजे तिकडं, तुमचा ऑफिसर गेला तर ते देऊ शकतील, आम्हाला देणार ना ते। बऱ्यापैकी डाटा तुमच्याकडे आहे, तुम्ही डेथ सर्टिफिकेट तुम्ही ऐका, डेथ सर्टिफिकेट कोण देतं? मुंबई महानगरपालिका या तुमच्या माननीय राजसाहेब ठाकरे यांनी सर्व महाराष्ट्र सैनिकांना आपल्या आपल्या विभागातील मतदार याद्या चेक करून त्यामधले दुबार मतदार असतील, मयत मतदार असतील, स्थलांतर असतील किंवा बोगस मतदार असतील यांची तपासणी करून त्यावर हरकती नोंदवण्यास सांगितले होते। त्याप्रमाणे चेंबूर विधानसभेतून आम्ही 17,500 प्रारूप यादीवर हरकती नोंदवलेल्या आहेत। काल महानगरपालिकेचे जे निवडणुकीचे काम बघणाऱ्या अधिकाऱ्यांकडून आमच्या काही कार्यकर्त्यांना पत्र आली की तुम्ही जे मयत मतदारांवर हरकत घेतलेले त्यांचे पुरावे जोडा। आमचा उलट महानगरपालिका प्रशासनाला प्रश्न आहे की मयत मतदारांची डेथ सर्टिफिकेट आपल्याच ऑफिसमधनं जातात, आम्ही जे मयत मतदारांवर हरकत घेतलेली आहे ते तुम्ही तुमच्याकडे तपासणी करू शकता किंवा तुमचे जे ऑफिसर आहेत बीएलओ जे नेमलेले आहेत त्यांनी जाऊन त्या ठिकाणी त्यांचं व्हेरिफिकेशन केलं पाहिजे, त्यांचं पुरावे त्यांनी जमा केले पाहिजेत। हे आमचं काम नाही, आमचं हरकत घेण्याचं काम आहे। जो मयत झालेला मतदार आहे त्याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आहे, परंतु बाकीचा सगळा डाटा हे आपल्याकडे असून सुद्धा तुम्ही आम्हाला सुनावणीस बोलवलेलं आहे। आम्ही वार्ड ऑफिसर भोसले साहेबांना भेटलो आणि त्यांना स्ट्रिक्टली सांगितलं आम्ही सुनावणीला वगैरे येणार नाही, हे तुमचं काम आहे, आम्ही आमची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे, त्यावर तपासणी करून त्या मयत मतदार हे डिलीट हे तुम्ही केले पाहिजे, हे तुमचं निवडणूक आयोगाचं आणि महानगरपालिका प्रशासनाचं काम आहे। या वार्ड ऑफिसरांना आम्ही जाऊन सांगितलेलं आहे।